नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या आरोग्य परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपले डॉक्टर नर्सेस आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र मेहनत घेत आहेत. अत्यंत मोजक्या सोयीसुविधांच्या बळावर आपले हे योद्धे कोरोना विरोधातली ही लढाई लढतायत. अनेक डॉक्टर आणि नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या आपल्यावर येऊन धडकतायत. अनेक हॉस्पिटल सील झालेत. त्यामुळे कोरोनाची ही लढाई लढताना काय काळजी घेणं गरजेचं आहे? ही लढाई नेमकी लढायची तरी कशी? ही लढाई आणखी किती दिवस लढावी लागेल? कोरोनाचं समूळ उच्चाटन खरं शक्य आहे का? असेल तर कसं? लस कधी येणार आहे? अशा असंख्य प्रश्नांनी आपल्या सगळ्यांना भांडावून सोडलंय आणि आज या आरोग्य परिषदेच्या माध्यमातून याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी आहेत हे योद्धे जे सध्या कोरोना विरोधातली लढाई लढतायत. डॉक्टर पंकज राणे DNB मेडिसिन आणि क्रिटिकल केअरचे MD आहेत, ते त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर पल्लवी सापळे आहेत, ज्या जे हॉस्पिटलच्या डीन आहेत. त्याचबरोबर IMAचे प्रमुख जे आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे, हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. भोंडवे सर, तुमचंही स्वागत. आणि माझे सहकारी, वरिष्ठ सहकारी आशुतोष पाटील, हे सुद्धा माझ्यासोबत असणार आहेत या आरोग्य परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी आणि सगळ्या डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी. माझे काही सहकारी सुद्धा नाशिक आणि पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा काही प्रश्न घेणार आहोत. अद्वैत मेहता आणि प्रशांत बाग आपल्यासोबत काही वेळात येतील. पण सुरुवातीला या सगळ्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मला, जो डॉक्टर पंकज राणे सरांना विचारायचा आहे. राणे सर, ज्या टप्प्यावर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत, लॉकडाऊन चे जवळपास 16 दिवस आता होत आलेले आहेत आणि कोरोनाच्या संसर्गाच्या 100 दिवस आज झालेले आहेत. या 100 दिवसांच्या टप्प्यावर जेव्हा आपला देश आज येऊन ठेपलेला आहे, या टप्प्यावरून तुम्ही देशाची परिस्थिती नेमकी कशी पाहता आणि पुढे नेमकं काय? जसं आत्ताच ICMR ने डिक्लेअर केलंय की आपल्याकडे कोरोनाचा तिसरा टप्पा म्हणजे कम्युनिटी संसर्ग हा आता सुरू झालेला आहे. ओके, ज्या पद्धतीने मागच्या आपण काही दिवसपर्यंत बघत होतो की जे परदेशातून आलेत, हॉटस्पॉटमधून आलेत किंवा त्यांच्या संपर्कात जे लोक आलेत त्यांचंच टेस्टिंग होत होतं. आजच ICMR ने असे डिक्लेअर केलंय की आपण आता ज्यांना सिम्पटम्स आहेत त्या सगळ्या लोकांचं, हॉटस्पॉटमधले सिम्पटम्सच्या सगळ्या लोकांचं टेस्टिंग करणार आहे. म्हणजे आता आपण टेस्टिंगची कक्षाही वाढवतोय. आता महत्वाचं काय की ह्या लढाईमध्ये आपल्याला आता जरी लॉकडाऊनचे 16 दिवस झाले आणि लॉकडाऊन पुढच्या 5 दिवसात, पहिलं 21 दिवसाचं लॉकडाऊन संपणार असेल, तरी आपल्याला पुढची स्ट्रॅटेजी आता ठरवायला पाहिजे की आपण कसं करायचं. कारण पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात रुग्णांची संख्या खूप झपाट्याने वाढते. मुंबई, पुणे, हे तर मुंबईत खूप हॉटस्पॉट्स क्रिएट झालेत. पुणे, इव्हन काल बघितलं तुम्ही, विदर्भात नवीन रुग्ण आले 22. 2 दिवसात मालेगावात 10 रुग्ण आले. त्यामुळे हे हॉटस्पॉट वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला कदाचित लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल असं दिसतंय. त्यामुळे आपल्याला आता अधिक दक्षता घेणं गरजेचं आहे आणि हे करतानाच लॉकडाऊन निघताना पुढे कसं प्रिकॉशन घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. कारण आपण जसं म्हणतो की सेव्हिंग लाईव्ह आणि सेव्हिंग लाईव्हलीहूड या दोघांचा विचार घेऊन आपल्याला पुढचं पाऊल उचलायला लागणार आहे. त्यामुळे आता खूप महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. जसं जर बघितलं तुम्ही, काही 2 दिवसापासून न्यूजपेपर्सला येते की 1 महिन्यापूर्वी इटली ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपण आज आहोत. रफली 5-6 हजार पेशंट, 150-200 डेथ, आणि तिथनं इटलीने मग एकदम जोरात पीक घेतला होता पेशंटचा. तर आपल्याला आता याच्यापासून रोखायचं असेल तर कसं, हेच पुढच्या काही दिवसात खूप महत्त्वाचं होता की आपण हॉटस्पॉटचा उल्लेख नेहमी ऐकतोय. हॉटस्पॉट, तुम्ही तुमच्या व्याख्येनुसार हॉटस्पॉट म्हणजे काय? आणि जेव्हा मुंबईतले हॉटस्पॉट म्हणतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे हॉटस्पॉट म्हणतो, तेव्हा लोकांनी काय सावधगिरी बाळगायची गरज आहे? हॉटस्पॉट म्हणजे ज्या एरियामध्ये पेशंट जास्त प्रमाणात दिसून आले त्या एरियाला आपण हॉटस्पॉट म्हणतो. ओके, आणि ह्या एरियामध्ये जेव्हा हॉटस्पॉट येतो त्या ठिकाणी तो एरिया सील केला जातो. तिथनं कोणालाही बाहेर जायला परवानगी दिली जात नाही. आणि आता जसं की आपण एक हॉटस्पॉट पकडला मुंबईत, धारावी आहे, तिथं सरकारने पाऊल उचललंय की आपण जास्त प्रमाणात लोकांना स्क्रीन करू, ज्यांना लक्षण आहेत त्यांना स्क्रीन करू, जेणेकरून आपण पटकन त्या पेशंटला विलगीकरण करून हॉटस्पॉटमधला स्प्रेड वाढू शकू आणि हॉटस्पॉट हा तिथंच राहून तो बाकी शहरात पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ. बोंडवे सर, आता जी माहिती सध्या समोर आलेली आहे ती अशी आहे की इतर भागाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईमध्ये जो प्रसार झालेला आहे
तो प्रसार आता आपल्याला असं म्हणता येईल की तो सामाजिक प्रसार झालेला आहे, संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे, पण याच्या मागची नेमकी कारणं काय असावीत? माझा आवाज ऐकू येतोय? हो, येतोय, सलग बोला सर. माझा आवाज ऐकू येतोय का? हा, येतोय. हॅलो हॅलो. ठीक आहे. मुंबईमध्ये मुख्यत्वे जो प्रसार होतोय याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे मुंबई हे अतिशय घनदाट वस्तीचं शहर आहे. भारताच्या 1/1000 भागामध्ये साधारणतः भारताची 1% लोकसंख्या इथं राहते. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे लॉकडाऊन आहे हे मुंबईमध्ये फार सक्तीनं पाळलं जात नाहीये. बर. आजही आपण गेल्या 2-3 दिवसात जर पाहिलं तर रस्त्यावरून गाड्या फिरतायत किंवा लोकही अजूनही ठिकठिकाणी फिरतायत. हे मुख्य कारण आहे. बर. आरोग्य खात्याकडून पूर्ण काळजी घेतली जाते. ते आलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांची पूर्ण तपासणी करून त्याप्रमाणे उपचारही केले जात आहेत. ज्यांना क्वारंटाईनची आवश्यकता आहे, आयसोलेशनची आवश्यकता आहे, तेही होत जात आहे. पण एक दाट लोकवस्ती हेच माझ्या मते मुख्य कारण आहे. आणि दुसरं म्हणजे लोकांनी जे काही प्रतिबंधक उपाय आहेत ते फारसे पाळलेले नाहीये. बर. पल्लवी सापळे आता आपल्या सोबत आहे, ज्या जे डीन आहेत. मॅडम, तुम्ही जी ही लढाई लढताय, आता जी अस्त्र शस्त्र तुमच्या हातात आहेत ही लढाई लढण्यासाठी, ती पुरेशी आहेत का? काय अडचणी येत आहेत तुम्हाला ग्राउंडवर ही लढाई लढताना? अस्त्रशस्त्र आजच्या घडीला पुरेशी आहेत, पण आपण आजच्या घडीची तयारी न करता आपण पुढच्या लढाईची तयारी करतोय. आणि कोरोनाच्या बाबतीत आपल्याला जे केंद्र शासनाकडून डायरेक्टिव्ह मिळाले ते तेच आहेत की एक तर कंटेनमेंटच्या बाबतीत, जे माझं क्षेत्र नाहीये, रुथलेस कंटेनमेंट हा लॉकडाऊनचा एक भाग झाला. आणि दुसरा ज्याच्याशी माझा डायरेक्ट संबंध आहे ते आहे ओव्हर प्रिपेअर्डनेस. दॅट इज व्हॉट वी आर टार्गेटिंग. की जर ह्या केसेस वाढल्या, डबलिंगचा रेट जर आपला जो 4.1 आहे तो जर वाढला, तर ह्या महिन्याअखेरी किंवा पुढच्या महिन्यात अमेरिका आणि इटलीमध्ये जी स्टेट आहे, जी स्थिती आहे ती येऊ शकते. आणि आपण जी तयारी करतो ग्राउंड रियालिटीवर ती करतोय, आजची तयारी नाही. आजच्या घडीला मला सांगलीला पोस्ट केलं गेलं कारण का इकडे अचानक केसेस वाढल्या होत्या त्या कारणासाठी. तर आज तिकडे जे 25 पेशंट होते त्याच्यात एकाची भर पडली 26, पण आता त्यातले 24 निगेटिव्ह झालेले आहेत. त्यामुळे आता आजच्या, आणि त्या कुठल्याही पेशंटला आयसीयू लागलं नाही किंवा व्हेंटिलेटर लागलं नाही. पण पुढे काय होईल आपल्याला माहित नाहीये. आता आपण प्रत्येक 1 लाख पॉप्युलेशन मागे 100 बेड्स पाहिजेत ह्या तयारीने आपण काम करतोय. आणि त्या दृष्टीने हॉस्पिटल, आयसीयू, वॉर्ड्स, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, व्हेंटिलेटर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण ती तयारी करतोय. आणि ती तयारी करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन किंवा हे सोशल डिस्टन्सिंगची गरज आहे. कारण का आजार जर हा कोरोना व्हायरस जर पटकन पसरला तर आपण जी बेल कर्व्ह म्हणतो ती खूप फास्ट होते. म्हणजे असं होईल की एप्रिल एंड पर्यंत 1 लाखाच्या वर रुग्ण जातील. आणि आपल्याला माहिती आहे, आता सगळ्यांनाच आकडे कळू लागले, 80% लोकांना फार त्रास होत नाही, 15% लोकांना थोडं हॉस्पिटलायझेशन तरी लागतं, 5% लोकांना आयसीयू लागतं आणि 1% मृत्यूदर असतं बेस्ट केअर मिळाली तर. भारताची लोकसंख्येचा विचार करा आणि 1 लाख, जर अमेरिकेच्या लोकसंख्या 30 कोटी असताना 1 लाख, तर भारताच्या 130 कोटीत जर एवढ्या लोकांना झालं तर तेवढे बेड्स, तेवढं आयसीयू, अशी रिक्वायरमेंट कुठल्याच देशात होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला हे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग करायचंय. आणि तोपर्यंत आपली हेल्थ सिस्टम हळूहळू पुढे जाऊन ती तयारी करणार आहे की मग तेवढ्या केसेस आल्या. एक साधा प्रश्न आहे. आमच्याकडे पत्रकार म्हणून प्रसार माध्यमांकडे असे अनेक व्हिडिओ येत आहेत, नर्सेसचे व्हिडिओ येत आहेत, डॉक्टरांचे येत आहेत, पेशंटचे व्हिडिओ येत आहेत. जी काय व्यवस्था शासनाने केलेली आहे ती किती अपुरी आहे, क्वारंटाईनमध्ये त्यांचे कसे हाल होत आहेत, असे अनेक व्हिडिओ येत आहेत. एका नर्सचा एक अतिशय धक्कादायक असा व्हिडिओ प्रसारमाध्यमांकडे पोहोचला होता. ती नर्स सांगते तिच्या कहाणीमध्ये, स्वतः तिने बाहेर येऊन ही कहाणी सांगितलेली आहे की तिच्याकडे एक रुग्ण जो होता तो कोरोनाचा डिटेक्ट झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या डेड बॉडीला हात लावण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला. त्या नर्सला त्या डेड बॉडीचं पॅकिंग रॅपिंग करायला लागलं. त्यानंतर त्या नर्सला सांगण्यात आलं की तू फ्रेश हो आणि तू घरी जा. ती नर्स सांगते त्या व्हिडिओमध्ये की आम्ही घरी जाणार नाही, शासनाने व्यवस्था केली आमच्यासाठी ना, आम्हाला नर्सिंग होममध्ये पाठवा, माझं लहान मूल आहे घरी, या कोरोना पेशंटला हँडल करून मी माझ्या घरी का जायचं, माझ्या घरच्यांचा जीव का संकटात टाकायचा, असा व्हिडिओ ती विचारते. एक प्रातिनिधिक व्हिडिओ असेल पण खरंच अशी अवस्था निश्चित आहे. मग आपण काय यंत्रणा करतोय, तुम्ही फॉरवर्ड प्लॅनिंगचं म्हणताय, आत्ताची स्थिती जर ही भयावह आहे, जर पुढे 1 लाखाची संख्या आपण एक्सपेक्ट करत असू, तर आत्ताच्या संख्येला जेव्हा सहन करताना ही जर परिस्थिती असेल तर पुढे काय होईल? डॉक्टर पल्लवी सापळे. ह्या पर्टिक्युलर इन्सिडेंट बद्दल मी बोलू शकत नाही, पण माझं तेच म्हणणं आहे की एकतर नर्सेस, मी स्वतः बाय ट्रेनिंग पिडियाट्रिशियन असल्यामुळे, मी NICU आणि PICU मध्ये इतके वर्ष काम केल्यामुळे नर्स या कम्युनिटीबद्दल मला खूप आदर आहे आणि ICU त्यांच्या जीवावर चालतं ही माझी धारणा आहे. आणि जेव्हा मी JJ हॉस्पिटलमध्ये होते, आता एक 10 दिवस झाले मी सांगलीत आहे, तर आम्ही BST बसेसची सोय केली होती आणि नर्सेस अगदी कल्याणपासूनच्या नर्सेस, ट्रेन्स बंद असल्यामुळे अगदी झटपट करून त्या बसेसमध्ये चढावड असायची. त्यामुळे आरोग्य सेवेतले प्रत्येक व्यक्ती रुग्णसेवेसाठी तयार आहे, पण त्यांना ट्रेनिंग द्यायची गरज आहे. PPE आतापर्यंत, हे कोरोना येईपर्यंत, हार्ट ट्रान्सप्लांट, नी रिप्लेसमेंट अशा सर्जरीजला वापरलं जायचं. त्यामुळे ते ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते ट्रेनिंग मॉड्यूल, त्याचे व्हिडिओज रेडी केलेले आहेत, कसं घालायचं, कोणी घालायचं, संपर्कात किती राहायचं. इनफॅक्ट सांगलीला आम्ही एक प्रयोग करून बघतोय की PPE काय असतं, काढून पुन्हा घातलं ना की इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आम्ही नर्सेसना 4 तासाचीच ड्युटी दिलेली आहे. त्या 4 तासात ते आधी पाणी पिऊन घेतात, नाश्ता करून घेतात, टॉयलेट वगैरेला जाऊन येतात, 4 तास कंटिन्युअसली ड्युटी करतात, 4 तासानंतर ऑफ ड्युटी होतात आणि त्यांची राहायची सोय कॅम्पसमध्येच केलेली आहे. त्या देखील तेच म्हणतात की आम्ही कंटिन्युअस ड्युटी करू, इथे राहू आणि मग एकदाच घरी जाऊ, कारण का घरी लहान मुलं आणि सिनियर सिटीजन्सना आम्हाला त्यात इन्व्हॉल्व्ह नाही करायचंय. पण कधी कधी गैरसमज असा होतो की आमचं अजून एक हॉस्पिटल आहे जिकडे कोरोना पेशंट किंवा संशयित नाहीयेत, मग त्या नर्सेस रेग्युलर ड्युटी करतायत आणि त्या घरी जात आहेत, त्यांना हे सगळं पाळायची गरज नसते. त्यामुळे हे ट्रेनिंग, PPE घालणं हे गरजेचं आहे. आणि मी माझ्या संस्थेपुरतं सांगू शकते की आम्ही स्ट्रिक्टली PPE देतो आणि सगळ्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. कुठल्या वॉर्डमध्ये PPE ची गरज, कुठल्या वॉर्डमध्ये ठिकठिकाणी कमतरता आहे, त्या संदर्भात देखील आपण तज्ञांना प्रश्न विचारूया. नक्कीच. आणि एक आहे डॉक्टर पंकज राणे सरांना विचारायचं त्या अनुषंगानं, एका बाजूला PPE किट जे अत्यंत आवश्यक आहे, तुम्ही जर कोरोना पेशंट हाताळत असाल तर, एकतर त्याची कमतरता पण आहे असं दिसतंय सध्या तरी, आणि दुसरं म्हणजे हे PPE किट वापरण्याच्या बद्दल सुद्धा त्यांना ट्रेनिंग आहे का, आणि जर असेल, जर दोन्ही अवेलेबल असेल, दोन्ही होत असेल, तर मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे हॉस्पिटल सील होणं असेल, नर्सेसना लागण होणं असेल, डॉक्टरांना लागण होत असेल, हे का होत आहे? आत्ता जसं मॅडमने सांगितलं की करोना संशयित किंवा करोनाचा वॉर्ड असेल, त्यामध्ये आपण सिस्टर्सला सगळे प्रिकॉशन्स पाहतो, स्टाफला सगळे प्रिकॉशन्स पाहतो. तुम्ही जर हे जे इन्सिडेंट्स पाहिले, मुंबईतले हॉस्पिटल सील होणं म्हणा किंवा याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं की तिथं जे पेशंट येत आहेत ते डायरेक्ट संशयित नाही आहेत, ते दुसऱ्या कारणासाठी काय ऍडमिट झाले आणि त्यांची टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आणि त्या पिरियडमध्ये तो स्टाफ एक्सपोज झालाय आणि त्यामुळे ते पॉझिटिव्ह येत आहेत. आता याच्यामध्ये खरं महत्वाचं असं आहे की जसं हळू कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू व्हायला लागलंय आणि डायरेक्ट कोरोनासाठी नाही पण असिम्प्टमॅटिक पॉप्युलेशन आता हळू वाढायला लागली की ज्यांच्यामध्ये कोरोनाचं इन्फेक्शन आहे पण त्यांना कोरोनाची लक्षणं नाही, आणि अशी काही पेशंट जर दुसऱ्या आजाराने दवाखान्यात आली आणि ती जर इतर स्टाफच्या संपर्कात आली तर कसं होणार, हाच महत्वाचा आहे. कारण करोना वॉर्ड किंवा करोना संशयित मध्ये सगळ्या प्रकारच्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात. तुम्ही जर ही आता मुंबईतले हॉस्पिटल सील होण्याचे प्रकरण बघितलं, याच्यामध्ये मेन तेच आहे की ती पेशंट डायरेक्ट करोना संशयित नव्हती आणि अचानक काही कारणास्तव करोनाची टेस्ट करण्यात आली, ते पॉझिटिव्ह आले आणि मग झाले. याच्यात महत्वाचं असं आहे की आता हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक पेशंट हा करोना पॉझिटिव्ह असेल असं समजून प्रत्येक स्टाफने, हॉस्पिटलने त्याची तयारी केली पाहिजे, जेणेकरून हे जे इन्सिडेंट्स होत आहेत हॉस्पिटल सील होण्याचे ते होणार नाही. तर आपल्याकडे येणारं प्रत्येक वर्ष, कारण आता जसं कम्युनिटी ट्रान्समिशन वाढेल तसं असिम्प्टमॅटिक लोकांचं प्रमाणही वाढेल आणि ते वेगळ्या कारणासाठी दवाखान्यात येतील, तर हे प्रश्न आपल्यापुढे नक्कीच उभे राहतील. विलास या निमित्ताने एक माहिती सांगावीशी वाटते की ही मुंबईतली घटना आहे. मुंबईमध्ये एका बाळंतिणीची, तिचं बाळंतपण करण्यात आलं, सिझेरियन करण्यात आलं, तिला स्पेशल रूम हवी होती, तिला स्पेशल रूम दिली, पण त्या स्पेशल रूम मध्ये आधी
जो पेशंट होता त्याला कोरोना झाला होता हे काही दिवसांनी कळलं, पण तोपर्यंत 3 दिवसाच्या बाळाला आणि बाळंतिणीला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. अर्थात 2-3 दिवसानंतरच्या टेस्टमध्ये ती निगेटिव्ह आली म्हणून. पण त्या नवजात बाळाची काय चूक होती? हॉस्पिटलच्या गलतानपणामुळे अशा प्रकारच्या संकटाचा सामना करावा लागतो. नक्कीच, आणि हे टाळणं खूप गरजेचं आहे, कारण एक एक जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एका बाजूला डॉक्टर अशा पद्धतीनं आपला जीव धोक्यात घालून जीव वाचवत असताना हलगर्जीपणामुळे कुणाचा जीव जाऊ नये अशी आशा आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. लॉकडाऊनच्या संदर्भात डॉक्टरांचं मत काय आहे ते जाणून घ्यायचंय. हे वाढवणं किती गरजेचं आहे आणि लॉकडाऊन हा एकच पर्याय का आपल्या हातात, आणि किती दिवस लॉकडाऊनच्या जीवावर आपण ही लढाई लढणार आहोत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर ही आरोग्य परिषद. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना विरोधातली जी लढाई आपण सगळेजण लढतोय त्यातले जे खरे योद्धे आहेत ते सगळे डॉक्टर्स आता आपल्या सोबत आहेत आणि या संदर्भात अविनाश भोंडवे सरांकडून जाणून घ्यायचं आहे. IMA चे ते प्रमुख आहेत. भोंडवे सर, आपल्याला लॉकडाऊन आणखी वाढवावं लागेल असं सगळ्यांनाच वाटतंय, पण डॉक्टर म्हणून तुम्ही सध्याच्या ज्या परिस्थितीला आपण आहोत, म्हणजे आपली मुंबई आहे, आपला महाराष्ट्र आहे किंवा सगळा देश आहे, या परिस्थितीत लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढवावा लागेल आणि लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे का कोरोनाला हरवण्यासाठी, आणि तो किती दिवस वापरायचा? प्रश्न बरोबर आहे. मी आधी दुसऱ्या भागाकडे वळतो की यामध्ये असं असतं की प्रिव्हेन्शन, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा अर्ली डिटेक्शन ही सर्वात महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन सर्वांना यायला पाहिजे, अर्ली डिटेक्शन हे सर्वात महत्वाचं आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपल्या भारतामध्ये एखाद्याला जर त्रास झाला, एखाद्याला सर्दी खोकला ताप आला, तर तो पहिल्यांदा डॉक्टरकडे जातच नाही. पहिली गोष्ट. जर तो गेला तर तो दुकानांमधून औषधं घेतो आणि मग त्यामुळे तो घरीच राहतो. त्याच्यामुळं एखादा रुग्ण आजारी पडलेला दवाखान्यात जाणं किंवा औषधं घेणं असं न करता तो घरीच थांबतो आणि यामध्ये बरेचशा केसेस ह्या मिस होऊ शकतात. जेवढं शहर मोठं, जेवढ्या स्लम्स मोठ्या, एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून सांगतो की जेवढं शहर मोठं आणि हे वस्ती मोठ्या तेवढं ते लोक जात नाहीत. सरकारी दवाखान्यामध्ये मोफत ट्रीटमेंट असून तिथेही जात नाहीत, खासगी दवाखाने असूनही तिथेही जात नाहीत आणि हे वरच्यावर निभावलं जातं आणि यामुळं त्याचा स्प्रेड हा जास्ती फास्ट होतो. मला एक असं लक्षात आलंय की आता सध्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे शहरांमध्ये सुद्धा आरोग्य खात्याचे कर्मचारी घरोघर जाऊन सर्दी खोकल्याचे किंवा याच्या प्रकारच्या संशयित रुग्णांची माहिती घेत आहेत, लेखी माहिती घेत आहेत. आणि त्याचप्रमाणे गावांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये सुद्धा अंगणवाडी वर्कर हे काम करतायत. यामधून एक मला असं वाटतं की थोडं साध्य होईल की आपल्याला हे जे रुग्ण आहेत ते आधीच्या स्टेजमध्ये किंवा लवकरच पकडता येईल. तिथं एक प्रकारचा आपण कंट्रोल करू. आता दुसरा प्रश्न आहे तो लॉकडाऊनचा. लॉकडाऊन हे सोशल डिस्टन्सिंगचं सर्वात कठोर पाऊल आहे. आपल्या देशामध्ये मुख्यत्वे असं आहे की आपल्या देशात कुठलीही गोष्ट कायदा केल्याशिवाय किंवा कायद्याचा बडगा उघडल्याशिवाय तो होत नाही. म्हणजे ज्या वेळेला अनेक गोष्टी आहेत, म्हणजे हेल्मेटचा विषय घ्या किंवा कुठलाही ट्रॅफिकचे नियम घ्या, कडक कायदा केल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं सोशल डिस्टन्सिंग ठेवा, लोकांमध्ये अंतर ठेवा, तुम्ही एकत्रित राहू नका किंवा बाहेर पडू नका, मास्क वापरा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी कायदा केल्याशिवाय किंवा कडक केल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय आपल्याला स्वीकारावा लागतो आणि तो योग्य आहे. आता याचं फ्युचर तुम्ही म्हणलात तर आता सध्या आपल्याला आज 10 तारीख आहे, येत्या 4 दिवसापर्यंत अजून लॉकडाऊनचा पिरियड आहे. पण इथून पुढचा जो काळ आहे तो मला वाटतं की असं लक्षात घ्यावं लागेल की ज्या शहरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी केसेस जास्ती वेगाने येत आहेत अशा गोष्टी हे कराव्या लागतील, आयडेंटिफाय कराव्या लागतील. असे स्पॉट मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे की केसेस जिथं जास्ती रेकॉर्ड होत आहेत आणि जिथून जास्ती पेशंट नव्याने तयार होत आहेत किंवा रिपोर्ट होत आहेत हे करावं लागेल. आणि त्याप्रमाणे जिथं हा वेग जास्ती आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन चालू ठेवायला लागेल. मग ते जिल्हास्तरीय असेल किंवा गावस्तरीय असेल किंवा विभागस्तरीय असेल. नक्कीच विलास, याच्यामध्ये एक चांगली माहिती आपण प्रेक्षकांना सांगू शकतो की नेटवर्क 18 ने एक सर्व्हे केला होता देशव्यापी, ज्याच्यामध्ये लोकांना आपण प्रश्न विचारला की
की हे लॉकडाऊन वाढवायचं की थांबवायचं. जवळपास 80% भारतातली जनता सांगतेय की लॉकडाऊन वाढवा आणि लाखांच्या वर अनेकांनी या सर्व्हेमध्ये त्यांचा फीडबॅक दिलेला आहे. याचा अर्थ जनतेला देखील हे पटतंय. आजूबाजूची परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे, कारण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची ऐशी तैशी झालेली दृश्य आपण सकाळ संध्याकाळ चॅनलवर पाहतोय. हो, आणि याच अनुषंगानं पंकज राणे सरांना मला विचारायचं आहे. राणे सर, तुमचं काय मत आहे की साधारण आणखी किती काळ मुंबईच्या परिस्थितीत, कारण विशेषतः मुंबई आणि पुणे ही 2 महानगर अशी आहेत जिथं हा फैलाव जास्त आपल्याला दिसतोय आजच्या आकडेवाऱ्यांवर, हे आकडे मुळात तुम्हाला काय सांगतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या आकड्यांचा आधार घेतला तर मग आणखी किती काळ आपल्याला लॉकडाऊनची गरज आहे असं वाटतं? जसं भोंडवे सरांनी आधी सांगितलं की मुंबईची जी लोकवस्ती आहे ती खूप दाट आहे. जसं आपण आता धारावी म्हटलं किंवा मुंबईत सगळी लोकवस्ती खूप दाट असल्यामुळे मुंबईत त्याचा संसर्ग जास्त वेगाने होतोय. पुण्यात ते काही हॉटस्पॉट्स आपले, इनफॅक्ट पुण्यातल्या पेठांमध्ये सुद्धा आता आपल्याला पेशंट्स मिळायला लागलेत. आता लॉकडाऊनच्या बाबतीत असं असतं की तुम्ही जर वुहानचं बघितलं तर जवळपास 3 महिने वुहानमध्ये लॉकडाऊन होतं आणि ते आता कालच वुहानमध्ये लॉकडाऊन आता त्यांनी काढलेलं आहे. आपल्या बाबतीत जर म्हणायला गेलो तर आपल्याकडे कसं की चायनाने वुहान किंवा त्या प्रांतापुरता तो रिस्ट्रिक्टेड होता, त्यामुळे त्यांना ते करणं शक्य झालं. पण आपल्याकडे त्याचा प्रसार देशामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे हे करताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आयडियल लॉकडाऊन मध्ये ते म्हणतात की याचा इन्क्युबेशन पिरियड 5 ते 14 दिवस, म्हणजे ऍव्हरेज 14 दिवस. तर 14 दिवसाच्या 3 पटीने म्हणजे 42 दिवस तरी मिनिमम लॉकडाऊन पाहिजे, म्हणजे ते इफेक्टिव्ह होईल. फक्त लॉकडाऊन असताना जसे आपण आता सरांनी सांगितलं तसं लोकांनी त्याचा भंग केलाय, भाजी घ्यायला किंवा गर्दी करतायत, तर त्याच्याने लॉकडाऊनचा पर्पज सर्व होत नाही. लोकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लॉकडाऊन केल्यामुळे खूप साऱ्या आर्थिक, देशाला, प्रत्येक नागरिकाला आर्थिक झळ त्याची सोसावी लागते आणि आपण जर त्याचं कडेकोरपणे पालन नाही केलं तर लॉकडाऊनचा कालावधी असाच वाढवायला लागेल. पण जसं आता सर म्हणतात भोंडवे सर, त्याप्रमाणे आपल्याला एरियाज आयडेंटिफाय करायला लागतील आणि लॉकडाऊन हे जसं एकदम सगळं काम सुरू करू असं नाही तर पार्शल लॉकडाऊन विड्रॉल हळू सुरू करायला लागेल, त्याची स्ट्रॅटेजी बनवायला लागेल. जसं की बऱ्याच वेळी म्हणतात की घरातले जे सिनियर मंडळी आहेत त्यांना शक्यतोवर घराबाहेर न पडू देतात, तरुण लोकांना हळू बाहेर पडून कामं सुरू करू द्यावी लागतील आणि ग्रॅज्युअली जशी 40 ते 50% पॉप्युलेशन आपले हळू करोनाने अफेक्ट होईल, म्हणजे ज्यांना संसर्ग होईल, काही असिम्प्टोमॅटिक असतील, तसं मग पूर्णपणे आपण करोनाला नियंत्रणात आणायला मदत होईल असं आपण म्हणतो. पण आता तरी सध्याच्या घडीने लॉकडाऊन नक्कीच पुढचा काही काळ वाढवायला लागेल असं दिसतंय. नक्कीच. पल्लवी सापळे मॅडम, मला विचारायचं आहे, एक केस अशी समोर आली मॅडम की पनवेलमधली ही केस आहे. सर्वसाधारणपणे आता सरांनी सांगितलं 14 दिवस आपल्याला लागतील, क्वारंटाईन सध्या करावं लागते 14 दिवस. पण या केसमध्ये 14 दिवस क्वारंटाईनचा काळ संपल्यानंतर ती व्यक्ती बाहेर पडली आणि त्यानंतर 16व्या दिवशी तो पॉझिटिव्ह सापडला. हे चक्रावून टाकणार आहे. मग तो त्याचा काळ 14 दिवसापेक्षा जास्त असू शकतो असं मानायचं, काय याचा अर्थ काय घ्यायचा? नक्कीच 14 दिवसांपेक्षा ती रेंज असते आणि ती रेंज 2 दिवसापासून 28 दिवस ही त्याची रेंज आहे. आणि इनफॅक्ट 50% लोकांना 6व्या ते 7व्या दिवशी सिम्पटम्स येतात आणि जवळजवळ 95% लोकांना पर्यंत येतात. म्हणून 14 दिवस हा सोयीस्कर आकडा निवडलेला आहे. म्हणजे समजा जर आज मला एका व्यक्तीकडून कोरोनाचं लागण झाली तर मला परवा देखील सिम्पटम्स सुरू होऊ शकतात. पण 100 पैकी 50 ते 60% लोकांना 6व्या ते 7व्या दिवशी होतात आणि 95% लोकांना 14व्या दिवशी होतात. पण काही एक छोटा टक्का राहतो जे पुढे. म्हणून आता जे पेशंट्स आपण ऍडमिट केले होते सांगलीत, ज्यांना 14 दिवस आम्ही ऍडमिट केलं, 14 दिवसांनी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना पाठवलं. जर नसते ते निगेटिव्ह आले तर ते आणि 14 दिवस आमच्याकडे राहिले असते. 28व्या दिवशी पुन्हा टेस्ट झाले असते आणि मग डिस्चार्जचा निर्णय झाला असता. विलास, यामध्ये माहिती आपण आणखीन एक जोडी याच्यामध्ये, मॅडम तुम्हालाही माहिती असेल अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत मुंबईमध्ये. मुंबईतल्या उपनगरातली घटना आहे. एका महिलेला तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा रिपोर्ट पोस्टमॉर्टेम आल्यानंतर कळलं की तिला कोरोना होता. दरम्यान तिचे अंत्यसंस्कार जे अंत्यसंस्कारला हजर होते त्यांच्यापैकी 5 व्यक्तींना कोरोना झाला आणि नंतर त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी भोगायला लागल्या. अशाही घटना येत आहेत आणि अशा एक नाही, अशा आणखीन काही घटना आहेत की पोस्टमॉर्टेम होण्याच्या वेळेस कळलं नव्हतं कोरोना आहे. अशा प्रकारचे जेव्हा प्रॉब्लेम येतात
तेव्हा आपला प्रिपेअर्डनेस किती कमी आहे हे दिसून येतं. आणि त्याच अनुषंगाने एक विचारायचं, बोंडवे सरांना विचारायचं आहे. बोंडवे सर, रत्नागिरीतली केस आता सरांनी सांगितली तशीच होती, मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मालेगावमध्ये सुद्धा असंच झालं, मृत्यू झाला आणि नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हे असं का होतंय? आणि दुसरं म्हणजे मोठ्या संख्येनं असे सुद्धा व्यक्ती समोर येत आहेत जे पॉझिटिव्ह आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचं लक्षण नव्हतं, हे सगळं चक्रावून टाकणार आहे, असं का होतंय? एक याच्यामध्ये दोन भाग आहेत. आता पल्लवी मॅडमनी जे सांगितलं की साधारणतः 5 ते 14 दिवस त्याचा काळ असतो की लक्षणं दिसू लागतात. पण हे सर्व आपलं जे नॉलेज आहे, हे सगळं जे ज्ञान आहे, हे खूप नवीन आहे. हा जो विषाणू आहे याचा शोधच मुळात आपल्याला जानेवारीमध्ये पत्ता लागला. त्याच्यामुळं आता त्याची जी आहे हे सगळं संशोधनामध्ये हळूहळू या गोष्टी सिद्ध होत आहेत. त्याच्यामुळं आपण जे आता म्हणतोय 5 ते 14 दिवस, हे आतापर्यंतची जी माहिती आहे त्यावर आहे, किंवा या कोरोना फॅमिलीमधले इतर जे विषाणू आहेत त्यांच्यामधून काही काढलेले अनुमान आहेत. आता त्यामुळं हे मागं पुढं होतं. दुसरी गोष्ट अशी की अनेक टेस्टमध्ये या काही फॉल्स पॉझिटिव्ह निघतात, काही फॉल्स निगेटिव्ह निघतात, आणि त्याच्यामुळे ती पुन्हा पुन्हा त्याची तपासणी करावी लागते. कुठली निगेटिव्ह टेस्ट आल्यावर की लगेच निगेटिव्ह म्हणून तो बरा आहे असं म्हणून सोडत नाही. त्याच्यामुळे ती काही काळाने परत करावी लागते, आणि मग त्यावेळेला जर पॉझिटिव्ह आली तर मग ती पहिली फॉल्स निगेटिव्ह आहे असं समजलं जातं. आणि त्यामुळं असं हे निघतं. हे ठीक आहे, हे साधारणतः आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती होत आहे या साथीमध्ये. त्यामुळे हे आपल्याला सर्वसामान्य लोकांना थोडंसं धक्कादायक वाटत असेल, पण ही गोष्ट खूप कॉमन आहे की या शेवटी वैद्यकीय शास्त्र आणि ह्या टेस्ट ह्याला काही मर्यादा असतात. त्याच्यामुळं बहुसंख्य याच्यामध्ये असं हे व्यवस्थित असतं, पण अशा काही अपवादात्मक केसेस घडतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही डॉक्टरांची चूक आहे किंवा काही गोष्टी राहून गेल्या असं नाहीये. तर वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा आणि या टेस्टच्या मर्यादा याच्यामुळे या घटना घडतात, आणि हे इतरही आजारांमध्ये हे असं घडत असतं. खूप महत्वाचं तुम्ही बोललेलं आहे सर. आणि त्याच अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न, ही माहिती जिथून येते ते म्हणजे चीन, कारण चीनमध्येच याचा प्रादुर्भाव झाला. मग चीननं जगाला माहिती सांगत असताना काही खोटी माहिती सांगितली का, आणि त्याची काही गृहीतकं धरून आता सगळे आपण करतोय का, असे अनेक प्रश्न आहेत. त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. कोरोनाची आरोग्य परिषद आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत जे स्वतः आता या कोरोनाच्या लढाईमध्ये उतरून ही लढाई लढतायत. आता आपल्यासोबत पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत. खरं तर पुण्यातली सध्याची परिस्थिती चिंताजनक म्हणावी अशी आहे, कारण एकट्या पुण्यामध्ये आता 200 पर्यंत आकडा गेलेला आहे. अद्वैत, तुम्ही मान्यवर पाहुण्यांना, डॉक्टरांना काय प्रश्न विचाराल? सर्वांचं स्वागत आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की एक अशी बातमी वाचनामध्ये आली की WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलंय की भारतामध्ये ज्या केसेस आहेत त्या क्लस्टर केसेस आहेत, त्या कम्युनिटी स्प्रेड केसेस नाही आहेत. आधी जे आलं होतं वृत्त कम्युनिटी स्प्रेड आहे, तर ती एक एरर आहे. तर याचं नेमकं काय अर्थ घ्यायचा आपल्या मान्यवरांना प्रश्न आहे की म्हणजे एकतर ही चांगली गोष्ट असेल की जर आपल्याकडं कम्युनिटी स्प्रेड नसेल, परंतु क्लस्टर केसेस मात्र वाढतायत आणि त्या पुणे मुंबई सारख्या महानगरामध्येच आपल्याला दिसत आहेत. तर याचा अर्थ काय आहे आणि आपण लॉकडाऊनच्या व्यतिरिक्त अजून काय उपाययोजना करू शकतो याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर? हा, विचारूया आपण. राणे सर. आता हे जसं आपण म्हणतो ना की काही हॉटस्पॉट्स किंवा क्लस्टर केसेस आपल्याला मिळत आहेत, पण निश्चित आता आज ICMR डिक्लेअर केलं की आपल्याकडे कम्युनिटी स्प्रेड हा सुरू झालाय. मागची जी न्यूज होती त्यामध्ये ICMR आपलं स्टेटमेंट विड्रॉ केलं की नाही की हा क्लस्टर स्प्रेड आहे, पण आता निश्चित आपल्याकडे कम्युनिटी स्प्रेड सुरू व्हायची लक्षणं दिसतात. आता क्लस्टर म्हणजे कसं की एखादा एरिया असेल, त्या एरियात एखादा बाहेरनं माणूस आला असेल आणि त्याच्या थ्रू त्या फक्त क्लस्टरमध्येच तो स्प्रेड असेल. आता कसं की कम्युनिटी स्प्रेड जितका लॉकडाऊन असल्यामुळे जितक्या फास्ट कम्युनिटीमध्ये तो माणूस जायला पाहिजे तसं नाही, तर तो त्या क्लस्टरमध्येच रिस्ट्रिक्ट असल्यामुळे तो तसा क्लस्टर स्प्रेड आपल्याला दिसतोय. पण कम्युनिटी स्प्रेड हा निश्चित प्रकारे आपल्याकडे सुरू झालाय आणि मुंबई पुण्यात लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे हे प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला दिसतंय. आता याला पर्याय, कारण आपण जे धारावी आणि वरळीचं उदाहरण पाहतोय हे क्लस्टर स्प्रेडचंच उदाहरण आहे, कारण धारावीमध्ये रुग्णसंख्या वाढते, वरळीमध्ये मुंबईतल्या मध्य मुंबईतल्या एका गर्दीच्या भागामध्ये तिथे देखील रुग्णसंख्या वाढते. त्यामुळे क्लस्टर स्प्रेडची जी थिअरी आहे
त्याच्यावर नक्की विश्वास बसतो. नक्कीच. पण जेव्हा सर मला बोंडवे सरांना हा प्रश्न विचारायचा होता की आपल्याकडे जे ज्ञान आलेलं आहे, जी काही माहिती आलेली आहे या विषाणूच्या संदर्भात लढताना जे उपयोगी पडणार आहे, ती सगळी चीनमधून आलेली आहे. चीनच्या आकडेवारीबद्दल, चीनच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आज शंका निर्माण केली जाते जागतिक पातळीवरती. अशा वेळी आपण आता या विषाणूचा सामना करण्यासाठी नेमक्या कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर करतोय किंवा कुठली माहिती आपण जास्त वापरतोय, की हा कसा वागेल, कसा काम करेल, त्याच्यावर उपचार काय, सगळ्याच बाबतीत? हा अगदी उत्तम प्रश्न आहे. कारण असं आहे की आतापर्यंत आपण हे चीन मधल्या बऱ्याच गोष्टी हे करायचा प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट आहे की भारतीय डॉक्टर्स आणि भारतीय शास्त्रज्ञ ही कुठल्याही पद्धतीने कमी नाहीये. आज भारताची जी सेंट्रल नोडल एजन्सी आहे त्याच्यामध्ये AIMS मधले डॉक्टर्स, ICMR मधले स्पेशल संशोधक, त्यानंतर WHO चे जे काही विशेषज्ञ, या सगळ्यांनी मिळून आणि ठिकठिकाणी आता जे काही आपल्या इथं घडतंय त्याची आकडेवारी आणि त्याचं संशोधन आपल्या इथेही चालू आहे. त्याच्यामुळे त्यामधून काही जे वेगवेगळे नवीन उपाय आहेत तेही नक्कीच आजमावले जात आहेत किंवा त्याचा विचार केला जातोय. म्हणजे आता तुम्ही म्हणता तर चीनमध्ये ज्या पद्धतीने वापर केला गेला त्यापेक्षा सिंगापूरमध्ये वेगळा केला गेला किंवा इतर काही देशांमध्ये वेगळा केला गेला. अमेरिकेचं अजून एक वेगळंच तंत्र आहे. तर या सगळ्या गोष्टीचा बारकाईने उपाय करून, बारकाईने विचार करून, त्याच्यावर संशोधन करून हे भारतीय मॉडेल नक्कीच तयार होतंय आणि त्या पद्धतीने योग्य ते निर्णय हे घेतले जात आहेत. फक्त हे कसं असतं की हे असं इव्हन तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या पदरी याच्यामध्ये शेवटचे जे रिझल्ट असतात तेच पडतात. पण यामध्ये काम चालू आहे आणि खूप कटाक्षाने किंवा अत्यंत आवेगाने हे काम चालू आहे. यामध्ये कुठलंही औषध एखाद्या माणसाला त्याच्या तब्येतीप्रमाणे, वजनाप्रमाणे, शरीराप्रमाणे उपचार त्याचे वेगळे वेगळे थोडेफार असू शकतात. त्याचप्रमाणे भारतीय लोकांमध्ये, भारतामध्ये ज्या पद्धतीने तो आजार पसरला त्या पद्धतीने आपलं मॉडेल हे निश्चितच थोडं थोडं वेगळं बनत जात आहे. बर, मला पल्लवी मॅडमला एक प्रश्न विचारायचा जो सर्वसामान्यांच्या मनात सातत्याने येतोय. आपल्याला लॉकडाऊन सुरू होऊन आता महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर 20 दिवसापेक्षा काळ जास्त उलटला. मग त्याची आपण सुरुवात तर केली होती, हळूहळू आपण ती केली. पण इतक्या दिवसाच्या लॉकडाऊन नंतर सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं हे लोक वाढतायत कसे, हे रुग्ण वाढतायत कसे, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण लोक तर घरात आहेत, मग इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण येत आहेत कुठून? ही इतकी मोठी संख्या जी आपण म्हणतोय ना ती तितकी मोठी नाहीये. मी मगाशी जसं म्हटलं, आपल्याला जर हे लॉकडाऊन, एक साधं उदाहरण देते, जर आपल्या देशाने काहीच म्हणजे अगदी काहीच केलं नसतं, सोशल डिस्टन्सिंग नाही, लॉकडाऊन नाही, कप हायजीन नाही, हँड हायजीन नाही, तर हा कोरोना इतका इन्फेक्शियस आहे की आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, तर 120 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असती आणि अंदाजे 5 ते 6 कोटी मृत्यू झाले असते. आणि हे सगळं 1 ते 2 महिन्यात घडलं. या रोगाचं, कोरोनाचं एक काय म्हणतात, एक गुण आहे की ते खूप इन्फेक्शियस आहे, ते खूप पटकन पसरतं आणि 80% लोकांना ते पटकन लागून. एक जमेची बाजू एवढीच आहे की मृत्यू दर कमी दिसतोय, पण तो देखील चायनाचे आकडे, स्पेनचे आकडे नाहीये, 1% आहे. म्हणून 120 कोटी लोकांना लागण झाली असती आणि त्या हिशोबाने एक 2 ते 4% मृत्यू दर पकडून 4.5 कोटी मृत्यू झाले असते. त्यामुळे हे लॉकडाऊन झाल्यामुळे हे कमी झालंय. आणि आपण खूप वेळा आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचं एक एक्झाम्पल ऐकलं असेल जे परफेक्ट आहे. बेरजेचं गणित चालू आहे, गुणाकाराचं गणित, जे स्टॅटिस्टिशियन आहेत त्यांना कळेल की एक्सपोनेन्शियल ग्रोथ ती जी आहे ती होत नाहीये. आणि त्यासाठी प्रत्येक आठवड्याला आपण सुटकेचा निश्वास टाकला पाहिजे की 700 चे 800 नाही झाले पाहिजे, ठीक आहे, पण इटलीमध्ये एका आठवड्यात 600 होते आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात 14,000 झाले. दॅट इज एक्सपोनेन्शियल मल्टिप्लिकेशन. जर लॉकडाऊन नसतं केलं, सोशल डिस्टन्सिंग नसतं केलं तर असं काहीतरी घडलं असतं. आपण इंटरनॅशनल फ्लाईट्स थांबवले नसते तर हे असं घडलं असतं. हे आपण टाळतोय, अजूनपर्यंत टाळलंय. आणि यापुढे जर असे मेजर्स केले तरच ते राहील, नाही तर एक आठवडा सडनली एक्सपोनेन्शियल राईज होईल आणि आता जे आपण 1-2 हजार केसेसना घाबरतोय तो आकडा एकदम लाखात आणि कित्येक हजारात जाऊ शकतो. विलास, डॉक्टर राणेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे की विशेषतः सेंट्रल AC ज्या इमारतींमध्ये असतो त्या तिथून कोरोनाचे जंतू पसरतात का? याचं कारण असं की नुकतीच एक घटना घडली, एका
अतिशय मोठ्या कंपनीने त्यांच्या काही वरिष्ठ तंत्रज्ञांना एका 5 स्टार हॉटेलमध्ये सुरक्षित म्हणून ठेवलं होतं, पण त्या हॉटेलमधल्या एसीमुळे त्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असा संशय येतोय. सेंट्रल एसी धोकादायक ठरू शकतो का? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, पण बोंडवे सर तुम्ही उत्तर देऊ शकाल? हा खरं तर बरं का म्हणजे संशोधनाचा आणि वादाचा मुद्दा आहे. माझ्या मते हे जर त्या एका ठिकाणी घडलं त्यावरून आपण लगेच त्याचा नियम बनवला पाहिजे असं नाही. त्यामध्ये काही त्या विषाणूचा ट्रेस करायला पाहिजे की खरोखरच त्या ह्याच्यातून आला का, आणि त्याच्यावर त्या पद्धतीने संशोधन केल्यानंतरच ते सिद्ध होईल. आता तरी लॉजिकली विचार करता असं वाटतं की ज्या ठिकाणी एखादा करोनाचा पेशंट आहे, ते माहितीये तो जो करोनाचे जंतू असतात ते त्याच्या विषाणू असतात ते त्याच्या खोकल्यातून समोर पडत असतात. ते असे हवेत उंच, एसीचं हे जे आहे हे 10 फूट वर बसवलेलं असतं, त्याच्यापर्यंत जाईलच असं नाही. पण त्यामुळं ते तसं ते त्याच्यातून पसरण्याची शक्यता कमी आहे. अगदी प्रॅक्टिकली विचार केला तर एखादा रुग्ण जर करोनाचा रुग्ण स्टूलवर उभा राहून त्या एसीवर खोकला आणि हे झालं तरच तो त्या एसी मधून ते पसरेल. प्रॅक्टिकली पाहता एसी हे आतली जी हवा जी असते ती फिरवत राहते, त्याच्यामुळे तुमच्या राहत्या घरामध्ये जर कोणी रुग्ण नसेल तर मला नाही वाटत की एअर कंडिशनरचा त्रास एअर कंडिशनरनी करोना पसरेल. फक्त ज्या इस्पितळांमध्ये तो आहे तिथं मात्र एसीचा हे विचार करायला पाहिजे आणि त्यावर थोडंसं संशोधन झाल्यावरच त्याबद्दल मला तरी वाटतं की खात्रीने सांगता येईल. नक्की सर. नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छित आहेत. प्रशांत, विचारा तुमचा प्रश्न. डॉक्टर अविनाश बोंडवेंना माझा एक प्रश्न आहे की सर, आम्ही फील्डवर काम करतोय, त्या प्रत्येक ठिकाणी जातोय, आणखी कोरोना विषयक सगळ्याच घडामोडींचा आढावा सुद्धा घेतोय. 2 गोष्टी प्रकाशाने जाणवत आहेत की एक म्हणजे की रस्त्यावर काम करणारे पोलीस ते ज्या प्रकारे काम करतायत त्यांना मदत करताय, एसपीओ म्हणून किंवा माजी सैनिक सुद्धा मदत करताय, त्याचा फायदा सुद्धा होतोय. तसंच आरोग्य सेवेत काम करणारे जितके डॉक्टर, नर्स म्हणजे जे सगळे काम करताय त्यांना मात्र मदत करायला विशेष डॉक्टरांची टीम यायला तयार नाहीये. प्रचंड मोठा ताण या सगळ्यांवर पडलाय. IMAच्या माध्यमातून जर का खासगी डॉक्टर्स म्हणजे की वैयक्तिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स, त्यांचे हॉस्पिटल्स, त्यांचं डायग्नोसिस अचूक असतं, त्यांनी सुद्धा जर का 1 तास रोजचा या सरकारी रुग्णसेवेसाठी दिला तर जी लोक या यंत्रणेत काम करतायत त्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकेल असं वाटत नाही का? आपल्याला वाटत नाही हे सगळं सार्वत्रिक व्हावं, आणखीन सगळ्यांनी एक दिलाने काम करावं रुग्णांच्या भल्यासाठी आणि त्या यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांना रिसेस देण्यासाठी सुद्धा? त्यांचं मनोबल सुद्धा वाढणं आवश्यक आहे. हो, नक्कीच. प्रशांत, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे. त्याच्यात मला आणखीन एक प्रश्न ऍड करायचा आहे की सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना जर किट मिळत नाहीत, प्रायव्हेटवाल्यांना तर ते मिळाले पाहिजे तर ते मध्ये उतरतील, असा काही प्रश्न आहे का? म्हणून प्रायव्हेट डॉक्टर घाबरतायत का? या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. कोरोनाच्या संदर्भातली ही आरोग्य परिषद आणि आता आपल्यासोबत मान्यवर डॉक्टर्स आहेत जे सगळे या लढाईमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. डॉक्टर बोंडवे सर, ब्रेकच्या पूर्वी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रायव्हेट डॉक्टर जे आहेत ते या लढाईत का उतरत नाही, त्यांच्या काय अडचणी आहेत? ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रायव्हेट डॉक्टर्स हे लढाईमध्ये उतरत नाहीये, हा एक मोठा गैरसमज आहे आणि आम्ही पुन्हा पुन्हा ते सांगतोय. एक लक्षात घ्या की आज करोनाचं जे काही त्याच्याबद्दलची जी लढाई चालू आहे किंवा जो लढा चालू आहे यासाठी सरकारी डॉक्टर्स हे पूर्णपणे काम करतात, हे अगदी खरं आहे. परंतु आज ज्या पद्धतीने रुग्ण वाढतायत त्यामध्ये सरकारी डॉक्टरांची संख्या काही ठिकाणी कमी पडत चाललेली आहे आणि त्या तिथे आपले खासगी डॉक्टर्स, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अनेक डॉक्टर्स प्रत्येक ठिकाणी त्या डॉक्टरांना मदत करतायत. त्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे कोविड, म्हणजे ह्या करोनानी बाधित रुग्ण आहेत त्यांचा उपचार करणारे तिथं काही डॉक्टरांची हे जाणार आहे टीम. त्याचप्रमाणे दुसरी जो गोष्ट अशी की जे कोविड सोडून नॉन कोविड म्हणजे ज्यांना करोना झालेला नाहीये पण इतर आजार आहेत त्यांचीही काळजी घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीने इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स आणि खासगी डॉक्टर्स पूर्णपणे प्रयत्न करतात. आज मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, अंमळनेरमध्ये, बीडमध्ये अशा अनेक ठिकाणी आज खासगी डॉक्टर्स हे सरकारी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. आज परिस्थिती अशी आहे
की डॉक्टर काम करत नाहीये, डॉक्टर दवाखाने बंद करतायत. तुम्ही तर असं म्हणलात की डॉक्टर घाबरले. असं नाहीये. आज परिस्थिती अशी आहे की डॉक्टरांना पीपीई मिळत नाहीयेत, मास्क मिळत नाहीयेत म्हणून ते घरी येत अशातला भाग नाहीये. त्यामध्ये त्या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. पण मुख्य जो तुम्ही पीपीईचं म्हणताय तो आहेच. पण तरी सुद्धा डॉक्टर आपल्याकडे पीपी नाही आणि आपल्याला ही बाधा होईल म्हणून घाबरत नाहीये किंवा म्हणून मागे राहत नाहीये. तर एक लक्षात घ्या की एखादा डॉक्टर त्याला स्वतःला जर हा कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याच्यापासून तो रोज जे 40 पेशंट बघणार आहे त्या 40 कुटुंबांना तो होणार आहे. त्याच्यामुळे डॉक्टर्स हे मुख्यत्वे नुसतं त्यांना स्वतःला होणार नाहीये तर रोग पसरायला किंवा साथ पसरायलाही कारणीभूत होणार आहेत. म्हणून कित्येक डॉक्टरांचे दवाखाने हे ठराविक ह्याच्यामध्ये चालू आहेत आणि आमची मागणी आहे की आम्हालाही थोडे मास्क आणि पीपीईची गरज आहे. ठीक आहे. पण आता नुकतंच आम्ही 1-2 दिवसापूर्वी माननीय आरोग्यमंत्र्यांना भेटलो आणि त्याप्रमाणे हे सगळे प्रश्न आम्ही त्यांच्या कानावर घातलेले आहेत आणि मी त्यांना ग्वाही दिलेली आहे की महाराष्ट्रामधल्या IMAच्या निदान डॉक्टर्सचे सगळे दवाखाने हॉस्पिटल चालू आहेत. हे काही मर्यादित काळासाठी असतील किंवा मर्यादित वेळेसाठी असतील किंवा मर्यादित रुग्णांसाठी असतील पण हे निश्चित चालू आहेत. याच्याबद्दल मी नक्की सर, सरकारपर्यंत तुमचा मुद्दा जावा म्हणून मुद्दाम आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की तुमचे प्रश्न समोर आले पाहिजेत की नेमका तुम्हाला अडचणी काय. मला पल्लवी मॅडमला विचारायचा आहे हा प्रश्न, मुद्दाम विचारायचा आहे. मॅडम, सोशल मीडिया असेल, आमची माध्यमं असतील, आम्ही सगळेजण काही दृश्य दाखवतोय जी हेलावून टाकणारी आहेत. ताटातूट मायलेकराची केलेली आहे या आजारानं. या आजारानं घरात सुद्धा तुम्हाला सगळ्या डॉक्टरांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. फॅमिली लाईफ तुमचं डिस्टर्ब झालेलं आहे, हे सगळं दिसतंय. तुम्हाला नेमका काय अनुभव येतोय या सगळ्या परिस्थितीत? कारण तुम्ही इकडे लढाई लढताय पण कुटुंबात काय, तिकडे काय कॉम्प्रोमाइज करायला लागतंय तुम्हाला? नाही, मी मगाशी जे म्हणाले तसं की जेव्हा तो व्हाईट कोट असतो ना त्याच्यात काहीतरी एक गुण असतो. एकदा तो चढवला की दुसरा काही विचार येत नाही. मी जसं म्हटलं तसं नर्सेस असू दे, डॉक्टर्स असू दे, सफाई कर्मचारी असू दे, सगळे कामावर यायला तयार असतात. त्यांची फक्त माफक एक जशी हे सोशल मीडियावर म्हणून तर मी सांगते की अफवांवर विश्वास ठेवू नका, ऑफिशियल ऑथेंटिक वेबसाईट्स बघा. पण त्यांच्या मनात ती दहशत बसते. आणि काय झालंय, चायनामधून जे फिगर्स आले होते तिथे वरिष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांनाच जास्त त्रास होतो असं दिसत होता. पण आता UK, स्पेन मध्ये असं दिसलंय की डॉक्टर्स, नर्सेस, एस्पेशली युनायटेड किंगडम मध्ये नर्सेस अफेक्ट होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात एक भीती असणं स्वाभाविक आहे. पण त्यांची सोय केली, त्यांची राहायची सोय केली तर ते तयार आहेत. उलट तेच म्हणतात नर्सेस, डॉक्टर्स की आम्हाला घरी नाही जायचंय. इनफॅक्ट माझी आता सांगलीला आहे, मी 10 दिवस इथे आणि मुंबईत परळ भागात जिथे मी राहते ती माझी बिल्डिंग देखील क्वारंटाईन मध्ये आहे. त्यामुळे पुढे 15 दिवस मला जायचं असेल तरी मी माझ्या घरी जाऊ शकणार नाहीये. पण ती तयारी आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ही जसं म्हटलं या लढाईचे हिरो डॉक्टर्स नाहीयेत, या लढाईचे हिरो पोलीस नाहीयेत. या लढाई जर जिंकायची असेल तर हिरो सामान्य नागरिक आहे. जो जर घरी राहील, सोशल डिस्टन्सिंग पाळेल, हँड हायजीन पाळेल आणि कॉफ हायजीन पाळेल तर ही लढाई आपण जिंकणार आहोत आणि आमची साथ तुम्हाला आहे. विलास, नक्कीच मॅडम जे म्हणतात ते अगदी खरं आहे. शेवटी या कोरोनाचं हे जे युद्ध आहे या युद्धामधले अनेक सैनिक आहेत. डॉक्टर हा महत्त्वाचा घटक आहे आणि सर्वात महत्त्वाचं सामान्य जनता. कारण आता लॉकडाऊन जर उठणार असेल तर कधी हा तर प्रश्न आहे, पण लॉकडाऊन उठवण्यासाठी जर उशीर होत असेल त्याला देखील आपणच कारणीभूत आहोत. आता तर विलास, शहरांमध्ये काही ठराविक वार देण्यात येतील आणि त्याच वाराला भाजी बाजार उघडले जातील. मग अशा वेळेस जर आठवड्यातून 2 दिवस भाजी बाजार उघडा असेल आणि त्यावेळेस जर आपण गर्दी करणार असू तर त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी हा पुढे जात राहील. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच. राणे सरांना मला तो प्रश्न विचारूया. राणे सर, जवळपास 16 दिवस झाले लॉकडाऊनचे आपल्या देशभरामध्ये. मुंबईत तर त्याच्यापेक्षा जास्त काळ झाला. पण तरी देखील आता आपल्याला गरज निर्माण झाली की आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवावा लागेल. पण हे दिवस वाया जाऊ नयेत आणि कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नयेत याच्यासाठी आता काय पावलं उचलावं लागेल? हे अपयश म्हणायचं, गेली 15 दिवस आपण करू शकलो नाही ते, आणि आता भविष्यातले तरी किमान दिवस सार्थकी लागावेत याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? एकदा प्रेक्षकांना सांगा.
हे बघा, आधी पण तुम्ही एक प्रश्न विचारला की लॉकडाऊन सुरू होऊन 14-15 दिवस झाले तरी पेशंट्स का वाढतात. त्याचं महत्त्वाचं कारण असं की जसं पल्लवी मॅडम म्हणाल्या होत्या की काही पेशंटमध्ये सिम्पटम्स यायला जास्त दिवस लागतात, 14-15 दिवस लागतात. त्याप्रमाणे आता ती लक्षणं दिसत आहेत. आणि ॲक्च्युली ज्या स्पीडने वाढायला पाहिजे होतं, जसं आपण आधी म्हटलं की इटली किंवा स्पेनमध्ये जो गुणाकाराचा जो घटक होता तो आपल्याकडे नाही झाला, याचं महत्त्वाचं कारणच लॉकडाऊन आहे. आता या लॉकडाऊनमध्ये आणि महत्त्वाचं केसेस जे आपण बघतो त्या क्लस्टरमध्येच आहेत. ज्या क्लस्टरमध्ये आता लॉकडाऊनचा पिरियड जसा वाढेल तसं आधी मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला खूप काटेकोरपणे आधी पाळलं त्याच्यापेक्षा काटेकोरपणे जर पाळलं तरच ते लॉकडाऊन सार्थकी लागणार आहे. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हे लोकांनी अगदी लॉकडाऊन असो नसो खूप स्ट्रिक्टली पाळणं नंतर सुद्धा गरजेचं आहे. लॉकडाऊन जर एक्सटेंड झालं तर त्या पिरियडमध्ये जास्त प्रिकॉशन घेणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं आणि हे जे मेन इसेन्शियल्स आहेत म्हणजे भाजी आणि ग्रोसरी स्टोर्स याच्यामध्ये जी गर्दी होते ती टाळणं खूप गरजेचं आहे. लोकांनी हे जर नाही केलं, मी आधी म्हटलं की लोक आपली दुसऱ्याचा जीव तर धोक्यात घालतात आणि त्याप्रमाणे आपली आर्थिक परिस्थिती पण खूप याच्याने अफेक्ट होणार, याचाही लोकांनी विचार करावा की आपण जर हे नाही केलं तर भविष्यात होणारे परिणाम खूप जास्त असतील आणि लॉकडाऊनचा पिरियड जर अजून वाढला तर आपल्याला अजून मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल. पल्लवी मॅडम, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, अगदी थोडक्यात मी विचारतो, तितक्यात लवकर तुम्ही उत्तर पण द्या कारण वेळ कमी आहे. इटली आणि फ्रान्स असेल किंवा इतर देशांमध्ये जिथं प्रकोप झालेला आहे तिथल्या लोकांनी लॉकडाऊन करून खूप दिवस झाले तरी त्यांची संख्या जी आहे लागण झालेल्याची किंवा मृत्यूंची ती कमी का होत नाहीये? होते ती कमी. त्यांनी लॉकडाऊन पाळलंच नाही आणि मी म्हटलं तसं ह्याचं इन्क्युबेशन पिरियड 14 दिवस पकडा किंवा 28 दिवस पकडावा. पण इटलीने एक चूक केली नाही. इटलीने हॉस्पिटल्स मिक्स केले. त्यांनी कोविड हॉस्पिटल आणि नॉन कोविड पेशंट्स एकाच ठिकाणी ठेवले. म्हणून आपण इथे त्यांच्यापासून शिकतोय. आपण कोविड आणि नॉन कोविड सेपरेट ठेवतोय. इटलीमध्ये सिनियर सिटीजन जवळजवळ 20% त्यांच्या लोकसंख्येचा भाग हे सिनियर सिटीजन्स आहे, 60 वर्षाच्या वर. आणि त्यांनी लॉकडाऊनचा अर्थ सुट्टी लावला आणि नातेवाईकांना भेटणं, सोशलायझिंग करणं, सोशल डिस्टन्सिंगच्या ऐवजी सोशलायझिंग केलं, या सगळ्या चुका केल्या. आणि हा आता इटलीचा कमी होत चाललाय. म्हणजे जो वाढत होता खूप तो त्या वेगाने वाढत नाहीये. आकडा कमी नाही झालाय पण वेग कमी झालाय. त्यामुळे होणारच आहे. कुठल्याही देशात तुम्ही जसं म्हटलं तसं एका फटक्यात 114 कोटी लोकांना झालं असतं आणि एका महिन्यात स्टोरी संपली असती. पण ती स्टोरी संपताना 4.5 कोटी बळी घेऊन गेली असती. आपल्याला ती स्टोरी लांबवायची आहे आणि मृत्यूदर घटवायचा आहे. हा आपला आणि हीच खरी लढाई आहे आपली. आशुतोष सर, कार्यक्रमाचा समारोप आपण करतोय पण त्यासाठी एक महत्त्वाची सूचना सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे. कोरोना आपण घरात घेऊन येतोय. कोरोना स्वतःहून घरात येत नाहीये. न्यूज 18 लोकमतवर विशाल आपण कायमही आवाहन करत राहिलो की जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर तुम्ही कोरोनाचे कॅरियर होऊ शकता, म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्यांना होऊ शकतो, किंवा तुम्ही स्वतः कोरोनाचे शिकार होऊ शकता. नक्कीच. आणि कोरोनाची ही जी लढाई आहे ती आपल्याला जिंकायची आहे. जिंकायचं असेल तर योद्ध्याप्रमाणे आपण लढलंच पाहिजे. आणि ही लढाई केवळ आता रस्त्यावर येऊन लढायची नाहीये, घरात बसून आपल्या सगळ्यांना लढायची आहे. आणि या अनुषंगानं तुमच्या मनात, आमच्या मनात, सगळ्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्याच योद्ध्यांकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता या आरोग्य परिषदेच्या माध्यमातून. सर, तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.